सर्वांना कसे आहात सर्वजण. झालं जेवण वगैरे? माझं पण झालं. बसले होते अशीच. एक गोष्ट शेअर करते तुमच्याबरोबर. खरं प्रेम आणि फेक लोक ही माणसाला ओळखता आली पाहिजे. खरं प्रेम करणारी लोक आहेत ना, ही तुमच्यावर भयंकर रागावतील, भयंकर चिडतील. कारण का, त्यांना माहिती असतं की तुमचं कुठंतरी चुकत आहे आणि तुम्हाला कुठेतरी त्रास होणार आहे पुढे जाऊन ह्या गोष्टीचा. मी काय बोलते ऐका. पुढे जाऊन तुम्हाला ह्या गोष्टीचा भयंकर त्रास होणार आहे. तुमच्यापासून माणसं दुरावली जाणार आहेत. त्यामुळं ती व्यक्ती, जी खरं प्रेम करणारी व्यक्ती असते ना, ती आपल्याला सतत सांगत असते की नाही, चुकतंय तुझं. पण जी समोरची व्यक्ती असते ना, तिला असं वाटतं ही व्यक्ती मला आड येते, माझ्या प्रत्येक गोष्टीची आड येते. तर तसं नसतं. जी फेक लोकं असतात ना, त्यांचा एकदा मतलब गेला ना, ती काही छोट्या काळासाठीच तुमच्या आयुष्यात असतात. कारण त्यांच्याकडून तुमचा स्वार्थ होणार असतो. आणि जी खरं प्रेम करणारी असते त्यांचा काही स्वार्थ नसतो. त्यांना फक्त तुमचं हित पाहिजे असतं, की ह्या माणसाने किंवा ह्या व्यक्तीने किंवा ह्या लेकराने किंवा मुलीने किंवा मुलाने, सुनेने, जावयाने आपलं ऐकावं आणि त्यातच त्यांचं भलं आहे. आणि जी फेक लोकं असतात त्यांचा एकदा मतलब गेला, की ते तुम्हाला कधीच विचारणार नाहीत. कारण का, त्यांची वेळ होती ती त्यांनी काढून घेतली. आयुष्यामध्ये 2 गोष्टी माणसाने नेहमी ओळखायच्या. एक, आपल्याला जी व्यक्ती सांगते, आपल्याशी भांडते, ती आपलं हित पाहते. आणि जी व्यक्ती म्हणते, "कर बाई, तुझ्या मनाला येईल ते कर, तुला वाटतंय ते कर, तू मोठी आहेस, तू शहाणी आहेस, तू पैसा कमवत आहेस किंवा तू पैसा कमवतोय मुलाला किंवा सुनेला किंवा जावयाला किंवा मुलाला स्वतःच्या." तर ते चुकीचं आहे. गोष्ट पहिली आहे, की तू तुझ्या आई-वडिलांचं ऐक. ते काय म्हणतात ते ऐक. आणि हे सांगणारे कमी लोकं आहेत जगामध्ये. कारण का, जर घरात वितुष्ट आणलं तर त्यांचा फायदा होणार आहे. नाही आणलं तर काय होणार? हो का? म्हणून जी लोकं असतात ना, ते नेहमी एखाद्याच्या घरामध्ये भांडणं लावण्याचा प्रयत्न करतात. एवढं मात्र खरं आहे आणि ते फेक असतात.